37 लाख. 37 लाख एक 38 लाख. मॅडम फायनल 50 लाख. याला डोक्याला लय ताप झाला माझ्या. काय राव कर्ज काढलं, घरदाराचा निलाव व्हायची वेळ आली माझी. तर आता घर पण राहायचं नाही, जमीन पण राहायची नाही. कुठं जावं आता? खरं नाही रे तेव्हा. काय करावं? ढेंगणा कुठला अवलादी. हा चंदा काय म्हणून गेली मला? ठेंगणं कुठला आवला ती? हे काय अशी बोलून गेली पण मला? हिचा काय संबंध आहे मला बोलायचा? हा एक एक शब्द असा वापरते ना, काळजाला घर करतं माझ्या. काय करावं? आईला गाडी होती, एक जणाचे पैसे द्यायचे होते 2 लाख रुपये. 6 लाखाची गाडी 2 लाखासाठी गेली. सगळं आहे ना, जेवढं कमावलं तेवढं गमावायची वेळ आली माझ्या. लय घरंदार करत होता. ह्या लोकांचे पैसे बळको, त्या लोकांचे पैसे बळको, असं करून करून हिने घर केलं. आणि ज्यावेळेस माझ्यासोबत लग्न करायचं होतं त्यावेळेस नाही केलं. आता ह्याला पण मी रटवते, ह्याच्याकडनं कसा पैसा वसूल कर, शेती बीती करते, मग ह्याला दाखवते. तुझ्या बघायला माझ्या मागा काळातून लागली चंदा. बघायचं म्हणे तुझ्याकडं? अरे मी काय तुझं वाटोळं केलं? एक तर पहिलंच माझं वाटोळं व्हायला लागलं, तुझं काय वाटोळं केलंय मी? मला तरी सकाळपासून 4 फोन येऊन गेले, नोटीस येऊन गेले. त्याच्यात तुझं टेन्शन. अरे अरे मरू दे. मी आहे ना घरात जाऊन पहिला घसा कोरडा झालाय, माझं डोकं फिरलंय. पाणी पिवतो पहिलं जाऊन. आज निलाव झालाच पाहिजे बरं का सर. आजचा जर लिलाव झाला ना, आपल्याला किती प्रॉफिट आहे. हे काय लावून आले सर तुम्ही? हे काय गळ्यात? तू ते नको टेन्शन घेऊ. सारखं दिसते ना सर. गुंड्यासारखं काढून टाकले तू म्हणशील तसं. बस मी काय म्हणते, आजची बोली ना त्या गंगारामची, आणि तो जर त्याच्या घराचा जर लिलाव झाला ना, आपल्याकडे बँकेकडून किती भेटणार आहे माहिती? प्रॉफिट 1 लाखाचं प्रॉफिट आहे आपल्याला दोघांना जागेत. तर आज आपल्याला बोली ना जास्त उंच लावायची, जास्त हाय लेवलची लावली तेवढं आपलं प्रॉफिट भेटणार. पण तुम्हाला एक माहिती की गंमत, या गावातले ना 3 लोक हे घर घ्यायला टपलेले. त्यांना हे घर घ्यायचं म्हणजे घ्यायचंय. आपण किती बोली लावू ते घेणारच आहे, काही करू. एक काम बघ, ऐक माझं. हे बबनराव आहे. अरे अशा बोल्या 3 का 30 लोक असून रे, येऊ गया येऊ आया, फटाक से बोली खतम कहानी. पैसे पण वसूल व्हायला पाहिजे. आपण जर जास्त केलं ना तर पैसे पण हातात यायला पाहिजे. तेवढे आपलं गावता सारखा पैसा आपल्याकडे. तू कशाला टेन्शन घेते तू? आपल्याकडे बँकेवाल्यांचा पैसा वसूल करायचा सर. आपलं कुठं घेता तुम्ही? ए तू जसं तोंडपणी करू नको, सांगतो टेव करू नको तू, सांगतो सर. आपण ऑफिस मधले असले लँग्वेज यूज केले ना, ते म्हटले असले काय कुठून आले हे? ते काय बोलत ते तू गपरा फक्त. चला एक काम करू, आपण त्यांना पहिले कॉल लावून घेऊ. बोलणी करायला तिथं आपला टाइम जाणार आहे ना. हॅलो हॅलो, तुम्ही रेडी का? हो बरं ठीक आहे, पण लवकर या बरं का. पण मॅडम ऐका एकच शब्द ऐका. मला ते घर घ्यायचं म्हणजे, आणि शेती पण घ्यायचीच बरं का. मलाच पाहिजे ते. आपण दुसरे पण लोक असतील ना बोललेला. मॅडम ते काही नका सांगू, मला पहिले मला पाहिजे त्याचं घर. मग तुम्ही एक काम करा, लिलावापुरतं या तुम्ही, मग त्याच्यानंतर आपण बघू. पण लवकर या. मी वेळेवर येतो, पण माझं तेवढं काम व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे. पेटलेले त्यांना असं पाहिजे की घर पाहिजेच त्यांच्या ताब्यात. हे आपला चान्स आहे. आपल्याला 2-3 लाख कसं प्रॉफिट भेटतो याच्यातून. कसं आहे, आपण लिलाव व्हायलाच पाहिजे आज बरं का. काही करून लिलाव व्हायलाच पाहिजे. हलके मध्ये तुझी काय जरा काय झालं? 1-2 लाख मध्ये काय होणार आहे आपलं? झिंगूर होणार आहे का? 5 करोडची प्रॉपर्टी. अरे 1 करोड मध्ये काय झिंगूर होणार आहे का? तू सांग. मग काय करू आपण? बोलीच नाही काय ना, 1 करोड नाही बोली आपण 50 लाखापासून लावू. कसं आहे, तुला सिक्युरिटी मी उगाच नाही बनवली बरं का. आणि तू कधी कधी काय होती, तो अवकातीच्या बाहेर जाते. तो अवकातीमध्ये राहा. सर मी तुमचाच फायदा करून देते ना, तुम्ही मलाच बोलता बरं का. अरे सिक्युरिटी तू माझी, तर नीट राहायचं. तू काय कधी अवकाश सोडून बोलते कधी? सिक्युरिटी नाही, मी सगळं मीच काम सांभाळते तुमचं. चला पाठव. हे घर ते? हेच घर आहे. चल येऊ गाव गंगाराम. राम राम, नमस्कार. राम राम.
सांगा यांना समजून. आज लिहिलाव आहे, तुम्हाला नोटीस पाठवली होती ना? हा मग पैसे कोण भराल ते? पैसेच नाही तो. अहो हे बघा, तुम्हाला सांगितली ती इथे डेट आहे, ह्या डेटला लिलाव होणार. तुम्हाला माहिती होतं, मग तुम्ही अजून कसे पैसे नाही भरले? पैसेच मला भेटले नाही तर कुठनं भरणार हो? तर सांगितलं नव्हतं यांना? नोटीस पाठवली सर 2दा. नाही पण फोन करून सांगितलं नव्हतं यांना टाइम टेबल सगळं डेट वगैरे. फोन करूनही सांगितलंय आदल्या दिवशी. म्हणजे माणूस असं येण्यासारखा करतो मामा येत नाही पैसे. पैसे रेडी करणार. कसे पैसे रेडी करणार? म्हणे मला 1 दिवसाची मोहल होत्या. एक नाही 10 दिवस दिले ना. माग तर ते तर 1 वर्षाची मोहल दिली हो सर, अजून होईना नाही यांच्याकडून. ते सोडून पुन्हा दिले डबल. हा सर तुम्ही द्यायला पाहिजे ना हो पैसे. आता ही मालमत्ता आहे, तुम्ही एवढे लोक एवढे पैसे तुमच्याकडे, तुम्ही द्यायला पाहिजे होते. तुम्ही सावकार आहे ना, गावाचे सावकार आहे ना. हा पण पैशाचाच बंदोबस्त करत होतो, पण काय बंदोबस्तच झाला नाही. बरं ठीक आहे, एक काम करा, आज तर लिलाव होऊन जाणार आहे. आता जे होईल ते होईल, मला नाही सांग. आता याच्या पुढे काय होईल ना, आमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी नाही. ऐका हा. आता ह्याच्यात नाही का आम्ही सगळे प्रयत्न केले, हा. आम्ही पण थकलो, तुम्हाला काय पैसे भेटणार तुम्ही बी थकले, तर आपल्याला फायनल काय करायचं आता? फायनल पर्याय प्रॉपर्टी कब्जा. अजून एखाद्या महिन्याची मुदत दिली तर बरं होईल. आता आमच्या अजून महिन्याची मुदत बघा. आता आमच्या डोक्यात मुत होतं का भाऊ? हा अहो आम्हाला वरतून प्रेशर असतं, आम्हाला द्यावं लागतात पैसे, मग? इकडे दाखवावं लागतं रेकॉर्ड. बरं ठीक आहे, आज तुमचा लिलाव होणार आहे, ते लोक अजून का बरं नाही आले ते बघावं लागतं. ऐका ना भाऊ, हा. तुम्हाला महिन्याची मुदत देऊन देऊन 1 वर्ष झालं, 1 वर्ष 10 दिवस झाले, तरी तुम्ही अजून म्हणतात द्याच. मॅडम आलो ना, या या या. येत आहे हा मागचं पण सर. निलावाला आले. हा मग चला हे बघा, बोलणी लावणारे हे तुमचे शेजारचे, हे शेजारचे. या इकडे जरा, गंगाराम. या इकडे का हा, तू तर माझ्या शेजारची ना, तू माझ्या घराचा निलाव करायला आली. हा मग तू किती भांडत होता. आता मला ते घर पाहिजे म्हणजे पाहिजे, तेव्हापासूनच माझं टार्गेट होतं तुझं घर माहिती घेणार म्हणजे घेणार. सगळं ए बघत काय बसली? खुर्ची आणते बसायला मला. हे गायबानी लेख नाही का, मला वाटतं बदलून टाकावीला. चंदा काय हे नका बोलू सर. नाही काय? नाही तू बस जास्त- सर. तुला पगारच कमी करतो थांबा आता. चंदा प्रमोशनच नाही करीत. हा, बोल ना. तू सुद्धा बोलीमध्ये आली. मग अगं तू एक तर सेकंद कोणी बोली लावणार आहे ते इकडे उभं राहा. बोली तुम्ही इकडे उभं राहा मॅडम. तुम्हाला बोली नाही लावायची? नाही मला पण लावायची. बोल लावायला आता आपल्याला बोली लावा लागणार आहे. आता घर जे घेईल ते घेईल आणि प्लस यांची शेती पण त्याच्याच नावावर जाईल. शेती पण ते तर करू आपण. आता घराबरोबर शेती फ्री देत आहे का काय? फ्री नाही, मग त्याच्यातच आहे. तुम्ही पैसेच भरले नाही तर काय करायचं आम्ही, सांगा बरं. शेती तर मला पाहिजे म्हणजे पाहिजे. घर पण घेणार मी आणि तुझी शेती पण घेणार. आज तुझा डोळा काय माझ्या घरावर शेतीवर. मी कोणालाच देणार नाहीये, लावलं ना मी कोणालाच देणार नाहीये. शेती आणि घर पहिल्यापासून माझंच आणि माझंच राहणार आहे. चंदा हो. तू सुद्धा. अगं तू तर माझी शाळेतली मैत्रीण नाहीस ना? असू दे ना मग. मला नाही वाटत त्याची कोणी शाळेत मैत्रीण असेल. हा इतका भांडतो शेजारच्यांसोबत, इतका भांडतो. मैत्रीण राहूच शकत नाही म्हणजे शक्ती नाही एवढी दुश्मनी यांच्यासोबत. आमची तर आहे, खूप वर्षापासून आमचं चाललंय. आणि मला ते घर खूप आवडतं कारण शेजारीच आहे. मी खूप मोठा असा मस्त सांगू? बंगला बांधला. बोलू? बोल आता, बोलायचं काय शिल्लक राहिले. याचं माझ्या शाळेपासून प्रेम होतं. ह्यांनी माझ्यासोबत लग्न केलं नाही. मी याच्या मागे किती लागली. मी माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगितलं की मला याच्यासोबत लग्न करायचं. बापरे, मला तर आश्चर्यच वाटतं. का? माणूस आहे देव. माणूस आहे पण प्रेम या शब्दाचा अर्थच त्या माणसाला माहिती नाही. हे बरोबर बोलले, हे बरोबर शब्द बोलले तुम्ही. म्हणजे मला प्रेम माहिती नाही. तुला प्रेम नाही माहिती मूर्ख. एवढं जीवापाड तुझ्यावर प्रेम केलं. तुला मी तेव्हाच बोलले होते, तुझ्यामुळे मी लग्न नाही केलं. किती भाकरणे घातली हो त्यांनी. म्हणजे त्या प्रेमासाठी तू माझ्या घरादाराचा निलाव करणार? ओ शांत बसा, भांडू नका. आता मी तुमची बोली लावणार आहे. ज्याला घर घ्यायचं त्याने उभं राहायचं, इथं बोली लावायची. तुमचं काय पर्सनल आहे ते तुमच्या घरी ठेवा. आम्ही बँकेवाले लोक आहे, आमच्या समोर नका तुमचा पसारा मांडू. मॅडम मला घ्यायचंय घर, बस. तुम्ही मला काही किती सांगू पण बोली नका. सांगा, मी 50 लाखापर्यंत घ्यायला तयार आहे. ऐका 10 लाखापर्यंत घ्यायला तयार आहे. ऐका बोली तरी लावा. सरांना बोलू द्या, सरांना बोलू द्या. सर बोलले 30 लाख. 30 लाख एक, 35 लाख, 35 लाख, 35 लाख एक, 20 लाख.
हारले तुम्ही मग. तुम्ही हारले. बाबा माझ्याकडे एवढे पैसे नाही, जाऊ दे, मी कुठून आणणार एवढे पैसे, जाऊ दे. तुम्ही कल्टी मारा. जाऊ दे, जा. कुठून काय नाही. हा. जाते बाई. मला तर म्हणे मला घ्यायचंय, म्हणे मला गंग्याचं घर घ्यायचंय. आपण लावतो 30 आणि 25 लाख, ती बाई म्हणते 20 लाख. आता काय उलटी चालली. उलट मागायचं. काय घेणार आहे ती बाई? भाकर खायला नाहीये हा तिच्याकडे. का? हो, बस गंगाराम तुमची किती दुश्मनी केली हो तुम्ही. गंगारामनी पहिल्यापासून दुश्मनी केलेली आहे. आम्ही कुणाची दुश्मनी नाही केली हो. गंगारामनी कुत्र्यासोबत सुद्धा दुश्मनी घेतली. बरं ते जाऊ द्या. 35 लाख एक. एक मिनिट, हम्म. 37 लाख. 37 लाख एक. 38 लाख. 38 लाख. मॅडम फायनल 50 लाख. 50 लाख एक. 50 लाख दोन. गंगारामचं घर 50 लाखामध्ये घेऊन काय करू? त्याच्यापेक्षा माझ्या शेजारचा प्लॉट घेऊ, तो फायद्यात पडेल. 50 लाख एक. 50 लाख दोन. 50 लाख 3. 50 लाख तीन. विषय क्लोज. साईन करा मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. गेलं गंगाराम तुझं घर, मी तर नाही घेतलं पण दुसऱ्याने ते घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन. जळला कॉंग्रॅच्युलेशन. हे बघ, धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला. आजपासून आम्ही घरी पण शेती दिलं. आणि घर हे माझ्या नावावर झालं. माझ्या आज तू जिला ठुकरवलं ना, घेतलं ना आज मी. म्हणजे तू माझी जिरावलीच म्हणायचं. ते काहीही समज गंगाराम, पण आता तू आता निघायचं. म्हणजे तू जिरवायसाठी चंदा माझ्यासाठी इथं आली होती का? ते मला काहीच सांगू नको. माझं घर खाली पाहिजे, मला घर पूर्ण खाली पाहिजे आणि शेतीवर पण जात नको जाऊ. सर लिलाव झालेला आहे, चला आपण निघून जाऊ. झालंय का? चला. बर. कॉंग्रॅच्युलेशन आले. थँक्यू सो मच. काय आमच्याकडे कामाला येते का? कामाला हा. कोणतं इथं तर काय घेतलं नाही, तुला घेतो ना मी ते कामावर. माझ्याकडे लय 50 लाखाची मालकी नाही मी, मला काही गरज नाही कामाची कसल्या. आमच्याकडे वॅकन्सी आहे ना. नको तुमची वॅकन्सी. ऐक, हा. तू आता इथून छू व्हायचं, कारण माझा जो नवीन बॉयफ्रेंड आहे ना, हा, तो येणार आहे. त्याला घर दाखवायचंय, शेती दाखवायचंय, त्याच्यात तुझी लोडबुड नको. तू इथून निघायचं आणि मी त्याच्या सोबतच लग्न करणार आहे. म्हणजे तू नवीन बॉयफ्रेंड साठी एवढं केलंस का? ते मला काही सांगू नको, पण इथून रफू चक्कर व्हायचं. बिलकुल तू कान्याकोपऱ्यात पण उंदरासारखं माझ्याकडे भटकायचं नाही. ह्या जागेवर भटकायचं नाही तर बघ माझं एवढं वाईट नाही. आज मी घर आणि शेती घेतलीये, उद्या मी काय करेल ना गंगाराम तुझं, तू लक्षात. आईला आमची सिक्युरिटी गेली का काय नु? गेली. गेली का? हा, त्या आईला मला परफेक्ट घेऊन गेली वाटतंय. आईला काय म्हणे कामाला करून टाकतो. काय ती चांगली होती. तिला चल मला आली नाही ती. ते बघा बरं का, थोडं जमिनीचं भेटलं हो, कुठं, हो. थोडस तरी. हो, बघते जा जा. हो. परत उगी माझ्या मुळावर आलाय तू. तुला जराशी जमीन पाहिजे, हिला तर अख्खीच घेतली, मला रस्त्यावर टाकलं. तू ऐक हा, हा. बर का, माझा नवीन बॉयफ्रेंड येतोय, मला त्याच्यासोबत लग्न करायचंय, लक्षात घे. हा. आणि इथं लुडबुड करायची नाही. आता हे घर आणि ती जागा तुझ्या नावावर नाही, ती माझ्या नावावर गंगाराम. हा, तर तुझं हा? नाव झाली, मी कशाला राहतोय तर गावात सोडतो निघून जातो आता मी. तू कुठेही जा रे, मला नको सांगू, पण उंदरासारखं इकडे तिकडे भटकत नको जाऊ माझ्या अवतीभोवती. आणि आता लगेच तुझा बोरी बस्तारा घे आणि जा, मी जातो. कुठेही जा, पण लगेच जा. जातो. गंगाराम झाला गर्लफ्रेंडमुळे भिकारी. शेवटी त्याला भीकच मागावी लागली. गर्लफ्रेंडने तर घेतला त्याचा बदला. कसा वाटला एपिसोड कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा.